काकांनी दिलेल्या माहितीतून जे समोर आलंय ते मन हेलावणार आहे. ते म्हणाले की त्याने नुकतंच फोन करून सांगितलं होतं की तो लवकरच सुट्टी घेऊन गावी येणार आहे. या एका क्षणाने आमची सगळी स्वप्नच संपवली. खूपच दुःखद आहे हे. एका कुटुंबासाठी जो आनंदाचा सर्वोच्च क्षण होता, तोच दुसऱ्या कुटुंबासाठी होत्याचं नव्हतं करणारा ठरला. बरोबर. या घटनेनंतर कायदेशीर कारवाई तर सुरू झाली आहे. शिवम अरोरावर भारतीय न्याय संहितेची काही कलमं लावली आहेत. पण ही कलमं नक्की काय सांगतात? इथे लावलेली कलमं महत्वाची आहेत. म्हणजे बघा, कलम 281 आहे बेदरकारपणे वाहन चालवण्याबद्दल. ठीक आहे. पण कलम 106 जे आहे ते आहे निष्काळजीपणामुळे मृत्यू. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की चालकाचा उद्देश कोणाला मारायचा नव्हता, पण त्याच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. अच्छा. यात तुरुंगवासाची तरतूद आहे, पण हे सदोष मनुष्यवादापेक्षा कमी गंभीर मानलं जातं. म्हणजे यावरून खटल्याची दिशा ठरू शकते. हो. यात शिक्षा किती होणार हे आता पूर्णपणे न्यायालयावर अवलंबून असेल. ही घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. एका क्षणाचा जल्लोष किंवा निष्काळजीपणा दुसऱ्याचं संपूर्ण आयुष्य कसं हिरावून घेऊ शकतो हे यातून दिसतं. अगदी. पण यातून एक विचार करायला हवा. आपल्या शहरांच्या रस्त्यांवर धावणारी ही अफाट शक्ती आणि ती चालवणारी माणसं यांच्यात ताळमेळ साधला जातोय का? की मग असे अपघात हे केवळ घडतात म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करत राहणार?